मी इथेच बरी आहे बघा. ऐकून मन कसं भारावून गेलं बघा. रमा, ये इकडे, ये बघू. रामो, हे काय पाहतोय मी? शाहू राजाने माझा सत्कार करत असताना जो फेटा मला बांधला होता, तो फेटा नेसून आली तो माझ्या सत्कारासाठी. आऊसाहेब, माझ्याकडे नवं लुगडं नव्हतं. मग यो फेटा, तो बी जरीचा. म्हणलं काहीच नाही तर योच नेसून जावं. काय मी इतका शिकलो, संसार करत असताना कधी काही कमी पडलं मला कधीही सांगितलं नाही. माझ्या जडणघडणीत ज्या रमाला मला इतकं सहकार्य केलं, त्या रमाला एक लुगडं घेऊ शकलो नाही मी. काय हे? आऊसाहेब, तुम्ही हे सगळं कुणासाठी करताय बघ? या दीनदुबळ्या जनतेसाठीच नव्ह, त्या समाजासाठीच नव्ह. मग मला कशाला पाहिजे नवं लुगडं, दागदागिनं? ते समाजात आपलं सर्वस्व आहे बघा. होय ग, होय रामू, कदाचित तसे असेल. पण रामू, तू काय लपवत आहेस का माझ्यापासून? साहेब, तुम्हाला काय आणि कसं सांगू हेच कळत सुचना झालंय. तुमचा लाडका गंगाधर आणि राजरत्न तुम्हाला सोडून गेलं हो. माझ्या गंगाधरला डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर बोलला मागणी उधार आहे आणि मुलाच्या उपचारासाठी अजून बराच खर्च आहे. मला माझ्या बाळाला दवा नाही करता आलं व साहेब, दवा नाही करता आलं. माझ्या पोटच्या गोळ्यानं माझ्या मांडीवर जीव सोडला साहेब. पैका नसल्यामुळं मला माझ्या लेकराच्या कपड्यासाठी लुगड्याचं कपन करावं लागलं साहेब. माझ्या चिंतेचा खंड पडू नये म्हणून माझा गंगाधर मला सोडून गेला हे सांगितलं नाही रामू. बालपणी जन्माला येतात आई बिमाई मला सोडून गेली. लहानपणी या जातीमुळे वर्गाच्या बाहेर बसून पिटावं लागलं रामू. उच्च शिक्षण घेत असताना पावाच्या तुकड्यावरती दिवस काढावे लागले. अजून काय आणि किती सण करायचं? माझी पोटची मुलं गेली पण मला त्याचं जीवाचं तोंडही बघता आलं नाही. अजून काय सण करायचं आणि किती सण करायचं? तुम्ही असं कसं चालेल बघ? रामू, तू इतकी आजारी आहे की मला सांगितलं नाहीस रामू. साहेब, मी आजारी आहे पण माझा आजार बरं करणारे डॉक्टर अनेक मिळतील. पण या दीनदुबळ्या समाजाला गुलामगिरीच्या आजारातून बाहेर काढणार तुम्ही आणि तुम्हीच माझा गंगाधर जावे धुण्याच्या स्वागताला सारी नाही चांगली नेसायाला, सारी नाही चांगली नेसायाला, सारी नाही